त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि उजव्या बाजूला आणखीन एक व्यक्तिमत्व दाखल होताना दिसत आहेत. साने गुरुजी स्पोर्ट्सचे सपोर्टर्स म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. वेलकम सोन्याचे भोईर दाखल झाले, त्यांचं स्वागत करतोय. मुरलीधर म्हात्रे मंडप डेकोरेटर्स म्हणून चांगलं काम. मॅच स्टार्ट होतोय. केदारनाथ इंटरप्राइजेस जुचंद्र विरुद्ध ससूनगर स्पोर्ट्स ससूनगर. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे ससूनगर स्पोर्ट्स ससूनगर संघाने. पहिलाच बॉल मिस केलाय. ऑफ स्टंपर छपावून खेळायचं होतं. बंटी आला. बंटी आणि तुषार हे खेळाडू आहेत केदारनाथ इंटरप्राइजेस जुचंद्र संघाचे. म्हणतात तर आदरणीय सन्माननीय चेतन केदारनाथ पाटील यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या टीमच्या माध्यमातून बरेचसे चांगले खेळाडू तुम्ही बघू शकतायत. शॉर्ट बॉल इनफिल्ड वरून उडवायचं होतं. कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात, तो कोणतीच चूक करत नाही आणि पहिला धक्का लागलाय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळते गोलंदाजाला. गॉन. जिल्हा करणारे आदरणीय सन्माननीय संदीप कडू साहेबांचं आगमन झालंय. चांगला सपोर्ट्स असतोय संदीप साहेबांचा. फिटनेसमॅन म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातंय. आज व्यासपीठावर ते सुद्धा दाखल झालेत आणि त्यांच्यासोबत आमचे वर्गमित्र सागर भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. पुन्हा एकदा या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. सुरू असलेला मॅच केदारनाथ इंटरप्राइजेस जुचंद्र विरुद्ध ससूनगर स्पोर्ट्स ससूनगर असा होतोय. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आणि आतापर्यंत केदारनाथ इंटरप्राइजेस संघाला पहिला धक्का 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 0 धावा. सिल्वर डकवर फलंदाज बंटी बास झाला. त्याच्यानंतर आलेला फलंदाज रोहित ऑन ड्राईव्ह करतोय. फुलटॉस बॉलला मिड विकेटच्या दिशेने वळवतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांशी धावसंख्येचं खातं उघडलं जातंय. श्री गणेशा केला जातोय. पंचांच्या भूमिकेमध्ये नितेश भोईर यांना तुम्ही बघतायत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये ललित भोईर हे पंचांची भूमिका अदा करतायत. ससूनगर म्हटलं तर आता ज्या जर्सी तुम्ही बघतायत त्या आदरणीय सन्माननीय हेमंत वर्तक साहेबांनी स्पॉन्सर केल्यात. सौजन्य म्हणून ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. डाव्या बाजूला उपस्थित आहेत. JPL मध्ये सुद्धा त्यांचा संघ हा उतरत असतोय. आर्चिस स्पेक्टर हा त्यांचा संघ आपण यापूर्वी बघितलाय. हा चेंडू मिडल स्टंपवरचा, मात्र ऑफ स्टंपर शफावून लॉंग लेगच्या दिशेने वळवलं. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा मिळत आहेत बॅटरला. 2 धावांशी धावसंख्येचा बदल होतोय. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत 4 धावा. चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये. कर्णधार म्हणून विस्फोटक खेळी साकारणारा अंकित हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. सोबतच जितू पाटील नावाचा खेळाडू चांगला गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. तो गोलंदाजी करतोय. हा बघितला तर आपण गुडलेन स्पॉटवर पडलेला चेंडू होता. फ्लाईट जास्त दिली होती. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता बॅटर धावत आहेत. बुडांमधून फेकी जाईपर्यंत 2 धाव पूर्ण. या 2 धावांची धावसंख्या 6. रोहित याच्या बॅटमधून या 3 वेळा दुहेरी धावा आलेत. म्हणजे संघाची धावसंख्या 6. पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. केदारनाथ इंटरप्राइजेसचे आदरणीय सन्माननीय चेतन पाटील यांचा सुद्धा आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता लाभलंय. रोख रक्कम 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी या स्पर्धेकरता केलंय. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. पंच ललित भोईर सरांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावांची धावसंख्या 7. धावा कशाही आल्या तर ते बोनस गुण असतात क्रिकेट या खेळामध्ये. हल्ली युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये रक्तामध्ये भिनलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. पुढचा बॉल मिडल स्टंपवर जाणारा बॉल होता. बॅकफूट आणि फ्रंटफूट ओळखला नव्हतं. फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू राहतोय. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. याचबरोबर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केदारनाथ इंटरप्राइजेस जुचंद्र संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 8 धावा. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था पंच या ठिकाणी करताना निश्चितच इशारा त्यांचा येतोय. धावसंख्या धावफलकावर लागली आहे ती 8. 1 गडी बाद झालाय. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल्स मध्ये बघूया किती धावा धावफलकावर येऊ शकतायत.
यशवंत उर्फ जंबो हे सुद्धा उपस्थित आहेत. ते कदाचित पाण्याची व्यवस्था काढून करतील. चांगली आखणी आहे या स्पर्धेची. धावसंख्या 8 असताना एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण चर्चा करण्याकरता पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कम ऑन डीजे. उपस्थित आहेत. संपूर्ण पाठीराखे उपस्थित आहेत वेगवेगळ्या टीमचे. त्याचबरोबर गोलंदाजी मात्र इथे यशवंत उर्फ जंबो यांची तारीफ करेन. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करण्याकरता ते गेले होते. ओहो, ऑफ ड्राईव्ह चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली आणि त्यांच्याकडून कोणतीच चूक नाही झाली. पहिल्याच बॉलवर गोलंदाज अमृत याला विकेट मिळाली. गॉन. विकेट मिळवतोय त्याचं स्वप्न होतं. म्हणलं मी पहिल्याच दिवसामध्ये म्हटलं होतं की शाळेमध्ये टाकलेलं पहिलं पाऊल, उन्हाळ्यानंतर पडणारा पहिला पाऊस, एखाद्या मुलीवर झालेलं पहिलं प्रेम जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचा पहिला विकेट असतो. आणि त्याचबरोबर आता मात्र सुपर कव्हरच्या दिशेने वेगवान फटका होता. एक धाव मिळाली बॅटर सूरज याला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत आणि बघता बघता पाहता पाहता दुसरी धाव घेताना विकेट मिळते. फलंदाज बाद होतोय. धावाच्या स्वरूपात विकेट मिळाली. धाव संख्या 2 ने पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत त्या 3 गडी बाद 10. 3 गडी बाद 10 धावा. कम ऑन डीजे. आठवण आली मित्रांनो. 10 जून 1890 साली खऱ्या अर्थाने रविवारची सुट्टी तुम्हा आम्हाला देणारे नारायण मेघाजी लोखंडे सरांची आठवण झाली. एक अतिशय चांगले कामगार नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि ब्रिटिश काळामध्ये त्यांनी केलेला उठाव, ब्रिटिश काळामध्ये केलेल्या त्यांनी सुविधा, ब्रिटिश काळामध्ये कामगारांना दिलेला न्याय आपल्याला आठवतोय. आणि हा 10चा आकडा फार महत्त्वाचा आहे. रविवारची सुट्टी 10 जून 1890 साली ही जाहीर झाली. कारण पूर्वी या गिरणी कामगार जर आपण बघितलं तर त्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना जवळजवळ 24 तास काम करावं लागत असायचं. आणि यातच त्यांना विश्रांतीसाठी एखादी सुट्टी नसायची. आणि अशातच उठाव करून लॉर्ड्स लेन्सडाऊन यांच्या कारकिर्दीमध्ये पत्रव्यवहार केला आणि त्या कामगारांना न्याय मिळवून देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच नारायण मेघाजी लोखंडे यांची आठवण आजच्या दिवसात मला झाली, ज्यांनी रविवारची सुट्टी तुम्हा आम्हाला दिली. 10 धाबा, 10चा आकडा हा फार महत्त्वाचा आहे. सध्या आता नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय उद्धव. सूरज आणि उद्धव यांच्यावर मोठी जबाबदारी. डावी यष्टी सोडून जाणारा हा चेंडू आहे. डाऊन द लेग चेंडू टाकलाय. वाईडचा इशारा. अमृत याच्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर 2 चेंडूंमध्ये त्यांनी 3 धावा मोजल्यात. एक सफलता त्याच्या खात्यामध्ये जाते आणि एक सफलता ही संघाच्या खात्यामध्ये जाताना दिसते. धाव संख्या 11. 3 गडी बाद 11. केदारनाथ एंटरप्राइजेस चुचंद्र संघाची स्थिती. पुढचा बॉल फ्लिक केला चेंडूला. हवेत चेंडू आहे. मिड विकेट मध्ये शतरक्षकाचा अंदाज चुकलाय आणि त्याचा फायदा उचलताना बॅटरने 2 धावा पूर्ण केल्यात.
2 धाबेची धावसंख्या पुढे सरकताना संघाची वाटचाल आपल्याला पुढे दिसते. धावसंख्या पोहोचली 13 वर. बंटी बाज झाला जो सिल्वर डकवर, तुषार हा डायमंड डकवर आणि दुसऱ्या बाजूला रोहित यांनी 7 धावा 5 बॉल्स मध्ये बनवल्या. तो चांगली धावसंख्या बनवू शकला नाही. उद्धव यांनी 2 धावांचे आपलं खातं उघडलंय. सूरज आणि उद्धव हे 2 खेळाडू विकेटवर उभे आहेत. पुढचा बॉल बघितला आपण, चांगला बॉल फलंदाजाला बीट करतो हा चेंडू. चेंडूच्या रेषेमध्ये फलंदाज येताना दिसत नाही. क्रिकेटचं बेसिक काय आहे ते बेसिक खेळाडू विसरलेत. खरं तर सिंगल डबल्स याला प्राधान्य द्यायला हवं. फ्रंट फूट बॅक फूट ओळखायला हवा. सरळ बॅटने जर तुम्ही धावा केल्यात, सरळ बॅटने जर तुम्ही प्रयत्न केला तर चेंडू मिड ऑन मिड ऑफ लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये येऊ शकतोय. सरळ बॅटचा प्रयत्न होता आणि इथे मिस केलं चेंडूला बॅटरने. अमृत याचं चांगलं षटक. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 13 धावा. दुसरं षटक या ठिकाणी अजूनही सुरू आहे आणि 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. लक्षात घ्या, दुसऱ्या षटकामध्ये 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. अशी चांगली माहिती आमच्यापर्यंत आमचे मॅन्युअल स्कोरर विशाल भोईर पोहोचवत आहेत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मिस्टर प्रसाद पाटील यांना तुम्ही बघतायत. चर्चा करतायत यशवंत म्हात्रे साहेबांसोबत. आज जुचंद्र गावातील दुसरे जम्बो म्हणून त्यांची ख्याती आहे, प्रसिद्धी आहे. त्यांच्याशी सोबत चर्चा करतायत प्रसाद पाटील. क्लीन बोल्ड फलंदाजांनी दाखवली आणि गोलंदाजांनी वाकावली. नितीन राजाराम पाटील टेनिस क्रिकेटमधील एक महान खेळाडू, माजी खेळाडू, यांच्याकडून 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. आता मैदानाच्या आत आपण वळूया. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. सध्या धाव फलकावर धावा 13 धावा आणि गडी बाद झाले 4. चेतन आणि सूरजवर मोठी जबाबदारी. पुढचा बॉल गोलंदाज करण. ओहो, बघू शकतायत थोडासा आत वळणारा बॉल होता. 1 धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात. म्हणजेच काहीतरी जागते रहो असा इशारा दिला या चेंडूने. थोडासा म्हटलं जायचं तर चेहऱ्यावर चेंडू आदळला गेलाय. एका धावणीची धावसंख्या पोहोचली ती 14 वर. 14 फॉर दी लॉस ऑफ 4 विकेट इन दी लास्ट ओव्हर. पुढील होणारा मॅच गोल्डन स्टार जुचंद्र विरुद्ध सीकेएम चंद्रपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाने पहिली इनिंग संपण्याआधी टॉस बॉक्स मध्ये या. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. काऊ कॉर्नरचा शतरक्षक येतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेताना धावबाद स्वरूपात चेतन याला परतीचा प्रवास करावा लागतोय. विकेट डाऊन. 5 गडी बाद. धाव संख्या 15. गॉन. लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. लक्षात आलं की खेळाडूंची ऊर्जा कमी झाली आणि म्हणूनच ऊर्जा त्यांना प्रदान करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत या ठिकाणी ते वाजवत आहेत. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 5 गडी बाद 15 धावा. केदारनाथ इंटरपाहिजे जुचंद्र संघ आणि दुर्दैवीरित्या चेतन हे धावबाद स्वरूपात बाद होत आहेत. धाव संख्या 15. शेवटचे 4 बॉल शिल्लक. नवीन बॅटर आकाश.
अपील जोरदार केलंय. एक धाव तर मिळाली. चेंडू जातोय तो शॉर्ट गली क्षेत्रामध्ये आणि लेग बाईचा इशारा पंचाने दर्शवलाय. बॅट मधून धावा कमी आल्यात. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 16. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. तत्पूर्वी गोल्डन स्टार आणि सिकीएम चंद्रपाडा संघाच्या संघनायकाने टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थिती दर्शवा. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॅटरने चेंडूला हवेत खेळलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात होता मात्र अंदाज त्या तिघांना बांधता आला नाही. 1 पूल 3 माळी आणि इथे 3 धावा पूर्ण केल्या जातात बॅटरद्वारे आणि या 3 धावांची धावसंख्या पोहोचली 5 गडी बाद 19. शेवटचे 2 बॉल शिल्लक 19 रन्स. यस 1 बॉल अजून शिल्लक आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल डाऊन द लेग डाबेस्टे सोडून जाणारा बॉल. पंच ललित भोईर सरांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावांची धावसंख्या पोहोचली ती 20 वर. या मॅचला या टुर्नामेंट्सला पाहण्याकरता सबस्क्राईब करा JTC आणि या स्पर्धेचा तुम्ही घर बसल्या लाभ घ्या, आनंद घ्या. कारण जे काही तणाव असतो ट्रेस असते त्याच्यापासून आपल्याला ह्या प्रकारच्या स्पर्धा आराम देत असतात. ओहो जोरकस प्रहार. आता मात्र मोठा फटका. चेंडू मिड विकेट पट्ट्याबाहेर सीमा रेषेपार आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार षटकार. शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे शंभू राजे संभाजी महाराज. कारण 203 लढाया त्यांनी जिंकल्या. एकाही लढाईमध्ये ज्यांचा पराभव झाला नाही तेच शंभू राजे यांची आठवण सुद्धा मला झाली. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावफलकावर धावा 26 धावा. 220 किलो ज्यांचं वजन होतं. 65 किलोची तलवार जे वापरत असायचे आणि हल्लीचे फक्त आपण फिटनेस म्हणून जिम जॉईन करतोय, तब्येती वाढवतोय, चर्चा मी करेनच. मात्र इथे स्क्वेअर लेग फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेकरता बॅटर धावतायत. तिसरी धाव घेण्याकरता फलंदाज पुढे सरकतोय आणि 2 धावा मिळत आहेत. विकेटचं पतन झालंय. 2 धावांची धावसंख्या पोहोचली 28. 29 धावांचं लक्ष असेल ससूनगर स्पोर्ट्स ससूनगर या संघासमोर. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या कक्षामध्ये येऊन बसा. समोरूनच ससूनगर तुम्हाला इथूनच फलंदाजी करता जावं लागेल, लक्षात घ्या. ससूनगर टीम कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून आपण लगेचच जाणार आहोत टॉससाठी. या आता इथेच अतिथी कक्षामध्ये आपण टॉस करूया. आदरणीय सन्माननीय हेमप्रकाश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. विष्णू डेव्हलपर्स चे मालक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. कॅप्टन या ना प्लीज. गोल्डन स्टार संघाचे संघनायक आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. प्रवीण भोईर गोल्डन स्टार संघाचे संघनायक आहेत. सिकेएम चंद्रपाडा संघाचे संघनायक या. उशीर का होतो सिकेएम कॅप्टन टॉस साठी या. दीपेश फाउंडेशन सिकेएम चंद्रपाडा संघाचा कॅप्टन या. दीपेश फाउंडेशन म्हटलं तर निश्चितच दीपू याच्या अनेक आठवणी आहेत. खूप चांगला चेहरा आमच्या डोळ्यासमोर येतोय आणि त्यांचेच बंधू दिनेश जगदीश पाटील यांच्या
आणि त्यांच्या पिता श्री जगदीश पाटील यांच्या माध्यमातून आपण दीपेश फाउंडेशनला बघतोय आणि आज दीपेश फाउंडेशन CKM हा संघ इथे मैदानाच्या आत उतरताना आपल्याला दिसून येईल. कॅप्टन आलेत का? CKM चंद्रपाडा संघाचा कॅप्टन या. अजून कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत, थोड्याच वेळात येतात ते, घाई करा प्लीज. भावेश जोगळे कॅप्टन या लवकर. खूप चांगली स्पर्धा आहे. रविवारच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची गर्दी ह्या मैदानावर जास्त दिसतोय, कारण जुचंद्र गावामध्ये स्वर्गीय नागेश काका मैदानावर सुद्धा एक टेनिस क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे. आणि आज ह्या अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघामध्ये जुचंद्र या मैदानावर सुद्धा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे. कालच्या दिवसात अजिंक्य स्पोर्ट संघाने खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं, मात्र त्यांना शेवटच्या क्षणाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं द ग्रेट मराठा जुचंद्र संघाकडून. आणि द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला नमून पुढे काश्मीरा बॉईज संघ सुपर 3 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ बनलाय. पहिल्या दिवसामध्ये श्रीकांत 11 कांदिवली संघ सुपर 3 मध्ये पोहोचलाय. कालच्या दिवसात काश्मीरा बॉईज संघ सुपर 3 मध्ये पोहोचलाय. भावेश वरती या. आदरणीय सन्मान्य विष्णू डेव्हलपर्सचे मालक हेमप्रकाश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. टॉस केला जातोय. आता फक्त आम्ही डिसिजन जाणून घेऊ. टॉस साने गुरुजी स्पोर्ट्स असा आवाज दिला प्रवीण याने आणि साने गुरुजी स्पोर्ट्स आले. निर्णय काय तुमचा? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. पुढील होणारा मॅच असा असेल दीपेश फाउंडेशन CKM चंद्रपाडा विरुद्ध गोल्डन स्टार जुचंद्र असा. टॉस जिंकून गोल्डन स्टार जुचंद्र संघाने फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजी करता आमंत्रण दिलं जाते CKM स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाला. होणारा पुढील मॅच असेल. थेट आम्ही वळतो कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसऱ्या डावामध्ये जिंकण्याकरता 29 धावांचा पाठला कसा काय केला जाईल याचं धावतं वर्णन घेऊन येत आहेत आमचे साथी समालोचक मित्र अक्षय साटम. थँक्यू संदीपजी गव्हण सर. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच ऑन होतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू गेम ऑन. चेतन पाटीलचा स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज अनिकेत. पहिला चेंडू इनसाइड आउट करून खेळला गेला होता. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे आणि चेंडू त्याला बेट करून निघून जाईल सीमारेषी पार. साने गुरुजी स्पोर्ट चौकार. 4 धावा. देखील सहर्ष स्वागत. 4 धावा पहिल्याच चेंडूवर येतात आणि चांगला फटका इनसाइड आउट करून बरोबर 38 सर्कलच्या वरून लॉंग ऑफ वाईडिशच्या मधोमध चेंडू निघून गेला 4 धावांकरता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. एकदा वर्जित, एका धावेंवर सॅटिस्फाईड. टोटल धावा झाले म्हणजेच 5. आदरणीय समित दादा पाटील यांना विनंती करून आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भारत प्रधान देखील आहेत, त्यांना देखील विनंती करीन आमच्या अतिथी कक्षामध्ये या. समित दादा पाटील तुम्ही देखील या. JPL जुचंद्र प्रीमियर लीगचे सर्व हातभार त्यांच्या खांद्यावर असतो आणि यंदा देखील JPL तुमच्या भेटी करता येईल. हा वेगळा चेंडू होता, मात्र त्याला वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न एकदा येताना दिसतोय. चेतन केदारनाथ पाटील, केदारनाथ एंटरप्राइजेसचे सर्व गोलंदाजी करताना आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3 धावा झाल्या. श्री हेमप्रकाश विष्णू म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 5,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आलं. त्यांचा खूप खूप आभार. या ठिकाणी नोचा इशारा आलाय. हाईट इज अ फॅक्टर पंच दर्शवतात आणि त्यानंतर फ्री हिट. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका. या ठिकाणी 1 धाव अर्जित.
एकच धाव्यांवरती सॅटिस्फाईड साने गुरुजी मित्रमंडळाचे सदस्य प्रमोद विष्णू म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम प्रमोद दादा, आपलं सहर्ष स्वागत. आठ धावा फलकावरती. तुषार चेंडूच्या मागे एकच धाव, एका धावेने धाव फलक पुढे येते. सिंगल वरती फोकस केल्यानंतर टोटल 4 चेंडू 9 धावा. चांगली पार्टनरशिप देखील बिल्ड होते. केदारनाथ एंटरप्राइजेस वर्सेस ससू नवघर ही मॅच आपण बघतोय. अजिंक्य मैदान जू चंद्रावरती लॉफ केलेला आहे, उंची जास्त, टायमिंग झाला नाही. सूरज पांचोली आणि त्या ठिकाणी मात्र कोणतीच चूक करणार नाही. इझिली टेकन अँड विकेटचा पतन. गडी बाद फलकावरती 5 चेंडू 9 धावा. शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि त्याच पद्धतीची ऊर्जा प्रकट करून देणार आहे सॉन्ग डीजे युवराजच्या माध्यमातून. जसजशी मॅच पुढे जाते तसं डीजे युवराज देखील आता ऊर्जा प्रकट करायला लागलाय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि फलकावरती 9 धावा. 29 धावेंचं लक्ष आहे आणि ते पाठलाग करताना आतापर्यंत चांगली सुरुवात झाली आणि चांगली गोलंदाजी देखील झाली. चेतनला आता या चेंडूवरती पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं काम करावं लागेल. न्यू आलेला बॅटर आपण बघतोय मिस्टर ऋतिक. पुन्हा एकदा डाऊन द ऑफ साइड, वाईडचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावफलक 10 वर येतोय. 5 चेंडू 10 धावा. आता मात्र चांगला फटका आहे. बॅटची टॉप एज मात्र त्या ठिकाणी सहितरक्षक आहे आणि जबरदस्त जजमेंट त्याचा पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. एक क्रिकेटचं रहस्य आता जपताना दिसतोय केदारनाथ एंटरप्राइजेस रायझिंग 11 संघ. 1 ओव्हर झाले, फलकावरती 10 धावा आल्यात. रन रेट मेंटेन केलाय आणि विकेट 2 गेल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये सामना राहिलाय 50-50 बॅलन्सिंग. सीके वर्सेस आपण बघणार आहोत नेक्स्ट मॅच. वर्षी त्यांच्याकडून ट्रॉफीज होत्या, भरपूर सपोर्ट केला होता आणि साने गुरुजी ज्या वेळी स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते त्यावेळी त्यांचा देखील चांगला हातभार असतो. वेलकम सचिनजी थोरात, आपलं सहर्ष स्वागत. वेलकम हर्षल पाटील, आपलं देखील सहर्ष स्वागत. संकेत 11 चंद्रपाडा वर्सेस पतू पॅकर, त्यानंतर साने गुरुजी वर्सेस साई स्पोर्ट चंद्रपाडा. आदरणीय हेमंत विष्णू म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. मैदानाच्या आतमध्ये वाईटचा इशारा आणि या ठिकाणी सचिनजी थोरात साहेबांच्या शुभ हस्ते हेमंत विष्णू म्हात्रे यांचा सत्कार केला जातोय. माझे अध्यक्ष साने गुरुजी मित्रमंडळ, थँक्यू हेमप्रकाश विष्णू म्हात्रे साहेब, त्यांच्याकडून 5000 रुपये आल्यात आणि थँक्यू सचिनजी थोरात. यावेळी काय क्षेत्ररक्षण जबरदस्त सूरज आणि नेहमीच त्याचं आपण योगदान बघितलं. अंडरआर्म क्रिकेट असू दे किंवा ओव्हरआर्म, एकदा जोरदार टाळ्या सूरज साठी. काय फिल्डिंग केले, जबरदस्त चेंडूला स्टॉप केलाय. टोटल धावा या 2 आणि फलकावरती 13 आकडा येतोय. कालपासून आपण हा आकडा बघतोय 13. क्रिकेटमध्ये अशुभ आकडा मानला जातो. 13 म्हणजे फेरा, भरपूर वेळा बघितले. यस, 1 शॉट आलाय. थँक्यू अंपायर. लेट टू लेट बट डिट्टो अपडेट पाहिला, निरीक्षण केलं पंचांनी आणि त्यानंतर इशारा केलाय की एकच धावा असेल. 12 धावा फलकावरती. श्री हेमप्रकाश विष्णू म्हात्रे साहेबांकडून 5000 रुपये. श्री प्रमोद विष्णू म्हात्रे, श्री मंडप डेकोरेशन यांच्याकडून 2100 रुपये.
त्यांचं खूप खूप आभार. लॉंग ऑन रिझनला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण तैनात आहे. ज्यावेळी चांगली फिल्डिंग होते बाकीचं मात्र सिंगलला डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला जात नाही, कारण की तेवढा चांगला फील्ड आहे. सध्या एका धावेने धावपळक पुढे आलंय. 13 धावा. काल 3 गडी बाद झाले 13 आकड्यावरती. 13चा फेरा भरपूर आलाय. वाईड नो आणि सिक्सर देखील आपण बघितले 13 वरती. फुलटा चेंडू 13 वरती. काय चौथा धक्का बसेल का? कॉट अँड बॉलची संधी. जबरदस्त कॅच. काय ऊर्जा दिसते केदारनाथ एंटरप्राइजेस रायझिंग 11 संघाकडे. आणि आता मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल जजमेंट. चांगला जजमेंट, चांगला आय कॉन्टॅक्ट. चेंडूवरती नजर. इझिली टेकन अँड विकेटचं पतन. गॉन. गडीबाद. जुचंद्र ते शिर्डी आणि साईबाबांचं सॉन्ग डेडिकेट केलंय. समित दादा पाटील यांना विनंती करून आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. आयोजक आमच्यापर्यंत माहिती पुरवत आहेत आणि त्यानंतर मनोज म्हात्रे साहेबांना देखील विनंती करेन या व्हीआयपी डाईसवर आपलं सहर्ष स्वागत. फलकावरती 3 चेंडू 13 धावा. 3-13 झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 13 वरती आज देखील विकेट गेल्या. म्हणजेच ज्या ज्यावेळी आम्ही उल्लेख करतो त्यावेळी विकेट प्राप्त होताना दिसतात. आता स्वतः एसटी रक्षक चेंडूच्या मागे जातोय. बघा किती चपळ आहेत सर्व खेळाडू. ही खासियत आहे केदारनाथ एंटरप्राइजेस संघाची. 4 चेंडू फेकून झाले 14 धावा. 29 धाव्यांचा पाठलाग करत असताना येणारे 8 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. 8 चेंडू 15 धावा. मॅच ऑन झालाय दोन्ही संघांच्या बाजूने. जुचंद्रचं हे मैदान अजिंक्य मैदान आणि या मैदानावर भरपूर मॅचेस होतात. मोठमोठ्या लाख मुलाच्या, छोट्या असू दे किंवा मोठ्या, प्रत्येक सॅटर्डे संडे फ्रायडे हा मैदान बिझी असतो. इथून पुढे पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचं होतं. पुन्हा एकदा एसटी रक्षक जातोय त्या ठिकाणी. 38 सर्कलच्या आतमधला चेतन मात्र कव्हरला येतो आणि एसटी रक्षक पुढे जातोय. काय कमालीचं एसटी रक्षण पाहायला मिळते रोहित मार्फत. आणि 15 धावा फलकावरती. येणारे 7 चेंडू जिंकण्याकरता 14 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. ससूनवगर संघ एनसी मध्ये आल्यानंतर छाप सोडलाय, मात्र जो फिनिश व्हायला हवा तो फिनिश त्यांच्या माध्यमातून होताना दिसत नाही. बंटीचा हा चेंडू मात्र बंटीची. या चेंडूवरती विकेट प्राप्त होईल का? यस, डेफिनेटली. फलंदाज बॅक टू द पविलियन. आणि आता मात्र मोठा धक्का बसला जातोय. 6 चेंडू जिंकण्याकरता 14 धाव्यांची गरज. काय विजय होईल केदारनाथ एंटरप्राइजेस संघ का मॅच घेऊन जाईल तो म्हणजेच ससूनवगर हा संघ? ऐकूया सुमधुर संगीत डिस्क जॉकी आमचे जयरेश यांच्या माध्यमातून. साहेबांचं आगमन झालंय. वेलकम गणपत गावडे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. कट्टर शिवसैनिक आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. 6 चेंडू जिंकण्याकरता आता धावांची गरज आहे, ते म्हणजे 14. नरेश, रायझिंग 11ची ट्रॉफी होती. पाणी पाहिजे का? आयोजन कमिटी थोडं टीम मीटिंग मध्ये जास्त बिझी आहे. मला वाटते आज तो बकरा कटिंग होणार आहे संध्याकाळी. जो जिंकला होता उपविभाग चषकामध्ये 11 किलोचा मिळाला होता. कालपर्यंत 23 किलो वजन होतं त्याचं आणि आज टोटल वजन शुभम म्हात्रे आमच्यापर्यंत इशारा करणार आहेत की किती किलोचा झालाय.
बघू शकता तुम्ही बॅनर वरती देखील आहे नवीन बॅनर जो आत्ताच विजय झाला होता टॉस बॉक्स मध्ये उपविभाग प्रमुख चषक त्या ठिकाणी विजेता पद आणि नवीन संघ देखील वरती आला होता CKM म्हणजे चंडिका कालिका महिषासुरमधनी चंद्रपाडा. चांगला संघ तयार केलाय CKM संघाने. सहा चेंडू आणि जिंकण्याकरता 14 धावेंची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये जातोय पाणी. ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदर गाणी. दीपेश फाउंडेशन CKM वर्सेस गोल्डन स्टार टॉस जिंकला तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि दीपेश फाउंडेशन CKM संघ इकडे हजर राहील. बॅटिंग तुम्हाला इकडूनच उतरायची आहे पवेलियन बॉक्सच्या समोर म्हणून पहिलाच अगोदर तुमच्यापर्यंत कॉल करतोय की लगेच इकडे येऊन राहा. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आखो आखो में इशारा. 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू आणि 12 धावा. मागील वर्षी देखील निराश असेल ससूनगर संघ. 6 चेंडू 23 धावेंची गरज असताना जॉली बॉयचा भावेश भोईरने ते धावा केल्या होत्या आणि सेमीफायनलचा तोंडातला घास हिसकावून घेतला होता जॉली बॉयज संघाने. आज 5 चेंडू 12 धावेंची गरज. नरेश छोटा पॅक बडा धमाका. त्याला रायझिंग चषकामध्ये आपण बघितलं होतं काय अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि त्या गोलंदाजाकडून अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय. फलकावरती आहेत 18 धावा. येणारे चेंडू आहेत 4 मध्ये धावांची गरज आहे. 11 कंपल्सरी चेसिंग ही नियमावली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नायगावमध्ये बहुतांश स्पर्धा आपण बघतोय की कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. NC अधिकृत आज 12 संघ 12 लिमिटेड संघ आपण बघतोय. पुन्हा एकदा लाफ केलेला आहे मोक्याच्या क्षणी. काय येईल का षटकार. येस बिग ब्लास्ट. अमरने जरी कॅच सोडला असेल मात्र चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क. दर्जेदार धमाकेदार साने गुरुजी स्पोर्ट षटकार. डीजे मला वाटते बदललाय म्हणूनच सॉन्ग येत नाही. डीजेची अजून झोप पूर्ण झाली नसेल. आतापर्यंत 24 धावा झाल्यात. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावेंची गरज. चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र शॉर्ट आर्म पुल करायचा होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घाटक ठरेल का. फेकी येईल. रोहितचं बॅकिंग चांगलं आणि रन आउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. फलंदाज अतिघाई संकटात नाही. येणारे चेंडू आहेत 2 जिंकण्याकरता 4 धावेंची गरज. यस डीजे. जानेवारी महिन्यामध्ये आहेत आणि गणपती बाप्पांचं सॉन्ग या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. 2 चेंडू 4 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि जर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल असेल तर तुम्ही धावून धावा काढू शकत नाही. हा नियम आहे या स्पर्धेचा. म्हणूनच चेंडू डॉट झाला आणि किपरच्या हातामध्ये असेल तर धावून धावा तुम्ही काढू शकत नाही. चेंडू सुटला तर धावून धावा काढू शकता. 2 चेंडू 4 धावा. या चेंडूवर भरपूर काही निर्भर आहे या मॅचचं. शॉर्ट चेंडू. काय चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त पिचिंग केला आणि त्यानंतर मात्र हा चेंडू निर्धाव. मोक्याच्या क्षणाला चांगला चेंडू पडणं फार महत्वाचं असतंय आणि परफेक्ट चेंडू गोलंदाजच्या माध्यमातून. 1 चेंडू आता 4 धावा. पैसा वसूल मॅच होतंय. काय ससूनगर संघ चौकार मारेल किंवा गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल. 1 चेंडू 4 धावा. ससूनगर का केदारनाथ एंटरप्राइजेस जुचंद्र. गोलंदाज नरेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅटर आपण बघतोय यश मिळवून देतील का. यश. 1 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग.
साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आयोजित साने गुरुजी चषक 2023 नरेश बॉलिंग मार्कवर एक चेंडू 4 धावा. चेंडू अडवणं फार महत्वाचं आहे आणि सूरज चेंडू खाली काय फिल्डिंग केलंय जबरदस्त. या क्षणाला असे चेंडू सापडत देखील नाहीत मात्र काय फिल्डिंग आहे आणि विजय होते. कॉंग्रॅच्युलेशन टीम केदारनाथ एंटरप्राइजेस अँड हार्ड लक टीम ससून अवघर. मी म्हणेन की जो फलंदाजी करताना आकाशचा षटकार देखील फार महत्वाचा होता. लास्टच्या चेंडूवरती षटकार आला होता तिथून 6 धावा ऍड झाल्या. नरेशची गोलंदाजीमध्ये धावा करून दिल्या नाही आणि टोटल लेखाजोखा बघितला तर केदारनाथ एंटरप्राइज